नमस्कार. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेमध्ये सहभागी झालेल्या सर्व छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. मागील 9 ते 10 महिन्यापासून आपली जी राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिका आहे त्या वेबिनार मालिकेचं आजचं 110वं पुष्प आज आपल्या वेबिनार मालिकेमध्ये पूर्णत्वास येणार आहे. हळूहळू आपली वेबिनार मालिका पुढे जात आहे. DLEDच्या अभ्यासक्रमावर आधारित आपण या वेबिनार मालिकेचं आयोजन केलेलं आहे. आज आपल्या DLED अभ्यासक्रमातील एक अतिशय महत्त्वाचा घटक आपण आपल्या वेबिनारमध्ये घेतलेला आहे, ज्याचं नाव आहे भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये. घटक तसा संस्कृती हा शब्द सर्वांना परिचित आहेच, पण या भारतीय संस्कृतीची नेमकी वैशिष्ट्ये काय आणि आपली भारतीय संस्कृती कशी आहे याविषयीची इत्थंभूत माहिती आज आपल्याला आपल्या या वेबिनारमधनं छात्राध्यापकांना मिळणार आहे. जणू काही ती माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतिम परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. इतकंच नव्हे तर पुढील आयुष्यामध्ये सुद्धा त्यांना ती माहिती अतिशय महत्त्वाची आणि पूरक अशी राहणार आहे. आज आपल्या या वेबिनार मालिकेमध्ये भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये या विषयावर या वेबिनारला सहभागी झालेल्या छात्राध्यापकांना जे मार्गदर्शन करणार आहेत, जे छात्राध्यापकांशी संवाद साधणार आहेत, ते नागपूर येथील असून सेवादल महिला महाविद्यालय नागपूर या ठिकाणी समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहेत. मागील 17 वर्षापासून त्यांचं अध्यापनाचं कार्य अतिशय कसोशीने आणि प्रेरणेने सुरू आहे. त्यांच्या अध्यापनातून विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण असं ज्ञान प्राप्त होत असून विद्यार्थी त्या ज्ञानाचा फायदा आपल्या पुढील आयुष्यामध्ये करीत आहेत. MA समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र, MPhil, नेट असे उच्च शिक्षित आजचे आपले वक्ते असून अकॅडमिक क्षेत्रात सुद्धा त्यांचं उत्कृष्ट असं कार्य आपणास दिसत आहे. सरांनी आतापर्यंत 1 इंटरनॅशनल, 2 नॅशनल आणि 1 राज्यस्तरीय सेमिनारचं आयोजन केलेलं असून सरांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत 3 विद्यार्थ्यांना MPhil प्राप्त झालेली आहे. समाजकार्य महाविद्यालयातील म्हणजेच MSW करीत असलेले जे छात्राध्यापक आहेत, जे विद्यार्थी आहेत, जे द्वितीय वर्षाला आहेत, त्या एकूण 42 विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनात लघुशोध निबंध पूर्ण केलेला आहे. सरांनी आज पावेतो इंटरनॅशनल स्तरावर 5 आणि राष्ट्रीय स्तरावर 22 आणि राज्य स्तरावर 25 रिसर्च पेपर पब्लिश केलेले असून सरांनी UGC स्पॉन्सर्ड मायनर रिसर्च प्रोजेक्ट नागपुरातील असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्या या विषयावर एक चांगला प्रकल्प UGCला सादर केलेला आहे. MAला सरांनी बालश्रमिक एक समस्या या विषयावर लघुशोध प्रबंध पूर्ण केलेला असून MPhilला त्यांचा जो विषय होता MPhilचा, त्यामध्ये त्यांनी अगरबत्ती क्षेत्रातील स्त्रियांच्या समस्या समाजशास्त्रीय अध्ययन या विषयावर लघुशोध प्रबंध पूर्ण केलेला आहे. कास्ट्राईप प्रोफेसर असोसिएटचे सर उपाध्यक्ष असून 3 वर्षासाठी त्यांनी उपाध्यक्ष हे पद भूषविलं आणि अतिशय जोमाने कार्य सरांचं सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर शहर शाखा यांचे 5 वर्षापासून सदस्यपद सरांनी भूषविलेलं आहे. 12 सामाजिक व सांस्कृतिक समितीवर सध्या कार्य करीत आहेत. मराठी समाजशास्त्र परिषदेचे आजीवन सदस्य असून समाजशास्त्र विषयाच्या संदर्भात यशस्वी कार्य सध्या सरांचं सुरू आहे. समाजशास्त्र हा सरांचा आवडीचा विषय आहे. समाजशास्त्रात विद्यार्थ्यांना कोणत्याही समस्या अडचणी जरी का निर्माण झाल्या, त्या समस्यांचं अडचणींचं निराकरण करण्याचा कसोशीने प्रयत्न सर करीत असतात आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीने सर त्या विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरित करत असतात. असं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज आपल्या या वेबिनारमध्ये सहभागी झालेलं आहे. ते बहुआयामी व्यक्तिमत्व आदरणीय प्राध्यापक जयेंद्र पेंडसे सर, सेवादल महिला महाविद्यालय नागपूर येथील 17 वर्षापासून समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून काम करीत आहेत. त्यांचं मी या वेबिनारमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि पेंडसे सरांना विनंती करतो की आपण या वेबिनारला सहभागी झालेले जे छात्राध्यापक आहेत त्या छात्राध्यापकांशी आपण संवाद साधावा. आदरणीय पेंडसे सर.
सर माईक बंद आहे. सर आता आवाज येतोय? हो हो येतोय. ओके ओके, धन्यवाद सर, खूप मोठा परिचय दिला. वेलकम. तर परत माईक बंद झाला. ओके सर, येतोय आवाज? हो हो येतोय आता. हा चला ठीक आहे. हा, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर व महाराष्ट्र अध्यापक विद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनारचे हे 110वे पुष्प प्राध्यापक शैलेश गायकवाड यांनी आयोजित केलेले आहे. सर्वप्रथम तर मी प्राध्यापक शैलेश गायकवाड सरांचं इथे अभिनंदन करतो आणि खूपच उत्तम हा प्रयोग तुम्ही तुमच्या सर्व टीचर, शिक्षकांसाठी, प्राचार्यांसाठी करत आहात. मी परत एकदा तुमचं अभिनंदन करतो. आपल्याला माहित आहे सर की मला तुम्ही विषय दिलेला आहे की भारतातील संस्कृतीची वैशिष्ट्ये, भारताच्या संस्कृतीची वैशिष्ट्ये. पण हा विषय सुरू करण्यापूर्वी मला काही गोष्टी क्लिअर करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मानव आणि संस्कृती या दोघांचा परस्पर संबंध आहे. संस्कृतीशिवाय मानव समाजाची कल्पनाच करता येत नाही. एक समाजशास्त्रज्ञ असा म्हणतो की मानवाजवळून जर संस्कृती काढून टाकली तर मानवाजवळ काहीच शिल्लक राहत नाही. आता कल्पना करा की या मानवाजवळून आपल्याला ज्या भौतिक वस्तू आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, जेवढे यंत्रसामुग्री छोट्याशा सुईपासून तर अवजड यंत्रापर्यंत, आणि दुसऱ्या बाजूला ज्या प्रथा आहे, परंपरा आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे, प्रमाणके आहे, मूल्य आहे, संकेत आहे, चिन्हे आहे, या सर्व गोष्टींना जर आपल्या जवळून काढून टाकलं तर मानवाजवळ काय शिल्लक राहील? आणि म्हणून संस्कृती किती मानवाजवळ असलेली महान संपत्ती आहे हे सर्व लोकांनी सर्वप्रथम ओळखलं पाहिजे. दुसरा भाग, सर्वांना माहित आहे की संस्कृती फक्त मानवच निर्माण करू शकतो. पशु पक्षी प्राणी संस्कृती निर्माण करू शकला नाही. आता मी समाजशास्त्राचा प्राध्यापक आहे, मी अनेक गोष्टी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून मी तुमच्या समोर प्रस्तुत करणार आहे. आतापर्यंत 41 पशुपक्षी प्राण्यांवर प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे समाजशास्त्रज्ञांनी, पण कोणताही पशुपक्षी प्राणी संस्कृती निर्माण करू शकला नाही. आणि तिसरा भाग आहे की संस्कृती ईश्वराने किंवा देवाने निर्माण केलेली नाही, तर ती मानवाने आंतरक्रिया करून केलेली आहे. आंतरक्रिया आपण अनेक आंतरक्रिया करतो, एकमेकांच्या संपर्कात येतो, एखादी गोष्ट चांगली वाटली की आपण ती एक्सेप्ट करतो, ग्रहण करतो आणि आपण त्याचा आपल्या संस्कृतीमध्ये समावेश करतो. आता लक्षात घ्या की आपण जेव्हा विचार करतो की प्रत्येक व्यक्ती संस्कृतीला
मानूनच सर्व दैनंदिन व्यवहार करतो. आपल्या देशामध्ये जे जे दैनंदिन व्यवहार होतात किंवा कोणत्याही प्रकारचे संकेत असतात, त्या आधारावर आपण, कारण या मानवाजवळ सृजन क्षमता आहे, सृजन क्षमता, आणि ही सृजन क्षमता इतर पशु पक्षी प्राण्यांकडे नाही. आणि म्हणून मानवच फक्त संस्कृती निर्माण करू शकला. हा अतिशय महत्वाचा भाग आपण सर्व लोकांनी लक्षात घेतला पाहिजे. आता संस्कृती म्हणजे काय, आम्हाला हे पहिलं लक्षात आलं पाहिजे. तर समाजाचा एक सदस्य म्हणून मानव जे ज्ञान आहे, श्रद्धा आहे, कला आहे, नीतितत्वे आहे, कायदे आहे, परंपरा आहे, आपल्यामध्ये असलेल्या ज्या वेगवेगळ्या क्षमता आहे, सवयी आहे, या सर्व गोष्टी जे संपादित करतो, त्या सर्वांच्या संमिश्र एकीकरणास आपण संस्कृती असं म्हणतो. आता या संस्कृतीमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी असतात. एक असते भौतिक संस्कृती, जी डोळ्याने दिसते, ज्याला स्पर्श करता येते. दुसरा भाग असतो अभौतिक संस्कृतीचा, आणि जगातल्या प्रत्येक संस्कृतीमध्ये अभौतिक संस्कृतीचा हिस्सा 70 ते 75% असतो. आता या अभौतिक संस्कृतीमध्ये अशा अनेक गोष्टी असतात. श्रद्धा असतात, विश्वास असतात, नीतितत्वे असतात, प्रथा असतात, परंपरा असतात, संकेत असतात, प्रमाणके असतात, मूल्य असतात, जे डोळ्याने दिसत नाही, त्याला स्पर्शही करता येत नाही, पण ते आकलन करून घ्यावं लागते. म्हणजे संस्कृतीमधल्या 75% गोष्टी अदृश्य असतात, अस्पर्श असतात, ज्या दाखविता येत नाही, त्या उमगून घ्याव्या लागतात, समजून घ्याव्या लागतात. आणि मग अशा संस्कृतीची वैशिष्ट्य मांडणं हा अतिशय कठीण भाग असतो. कारण माझा टॉपिकचा विषय आहे भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य. म्हणून मी 4 गोष्टी तुमच्या समोर मुद्दामून मांडल्या, की संस्कृती फक्त मानव निर्माण करू शकला, कारण त्याच्याकडे सृजन क्षमता आहे, इतर पशुपक्षी प्राणी निर्माण करू शकले नाही. ही संस्कृती देवाने, ईश्वराने निर्माण केलेली नाही, ती मानवाने आंतरक्रियेच्या माध्यमातून, ग्रहण क्षमतेच्या माध्यमातून निर्माण केली. आणि आपण पाहिलं की या संस्कृतीच्या मोठा भाग हा अदृश्य आहे, अस्पर्श आहे, तो समजून उमजून उमगून घ्यावा लागतो. तेव्हा आपल्या लक्षात येते की संस्कृती किती महान गोष्ट आहे. आता तुम्हाला माहित आहे की आपण जेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करतो, तेव्हा संस्कृतीची आम्ही 25-50 वैशिष्ट्ये सांगू शकतो. परंतु आपल्याला असं लक्षात येते की आपल्या संस्कृतीचं सगळ्यात महत्वाचं पहिलं वैशिष्ट्य आहे प्राचीनता. आपली संस्कृती इतकी प्राचीन आहे की जगातल्या कोणत्याही देशाची संस्कृती इतकी प्राचीन नाही. आज जगातल्या अनेक संस्कृत्या नष्ट झाल्या. तुम्ही बघा, मी जेव्हा 10वी 12वी केलं, शाळेमध्ये शिकलो, कॉलेजमध्ये आलो, तर मला अनेक मराठी, हिंदी, इंग्रजीच्या सिलेबस मध्ये मला ग्रीक संस्कृती सांगितली जात होती, रोमन संस्कृती सांगितली जात होती, युनान संस्कृती सांगितल्या जात होती, मेसोपोटेमिया संस्कृती सांगितली जाती. आता कुठे गेली? या संस्कृतीचं आता कोणीही नाव घेत नाही. यांनी एका विशिष्ट पिरियड मध्ये प्रचंड या संस्कृतीने नाव कमवलं, पण ती चिरकाल टिकू शकली नाही. कारण तुमची संस्कृती जर तुमच्या देशातील मानवांच्या गरजा पूर्ण करू शकत नसेल,
तुमची संस्कृती कोणत्याही कामाची नाही. आता आमच्या संस्कृतीला आम्ही प्राचीन का म्हणतो? कारण 5,000 5,500 वर्षांचा काळ या संस्कृतीला लागलाय. सर्वांना माहित आहे आपल्या भारतावर 17 विदेशी शासकांनी भारताच्या कोणत्या ना कोणत्या भागावर केव्हा ना केव्हा राज्य केलेलं आहे. सगळ्यात पहिले शक आले, मग हून आले, 4 प्रकारचे मोगल आले, 5 प्रकारचे पठाण आले, मग इंग्रज आले, डच आले, पोर्तुगीज आले. 17 विदेशी शासकांनी आपल्या देशावर राज्य केलेलं आहे. आणि या प्रत्येक विदेशी शासकाकडून आपण काही ना काही गोष्टी शिकून घेतल्या. आपल्या या भारताच्या संस्कृतीमध्ये आपल्याला जुन्या प्राचीन कालखंडातील प्रथा परंपरेपासून आधुनिक काळातल्या प्रथा परंपरेपर्यंतचा संमिश्र असा भाग दिसतो. कारण आम्ही प्रत्येक संस्कृतीशी समन्वय साधतो. आमच्या देशावर राज्य केलं, आम्ही गुलामीत होतो. हा एक राजकीय पार्ट सोडला तर आम्ही प्रत्येक या प्राचीन लोकांपासून तर आधुनिक काळापर्यंत अनेक गोष्टी उदारतापूर्वक, शब्द वापरतोय मी, उदारतापूर्वक आम्ही ऍक्सेप्ट केल्या, ग्रहण केल्या. आता आपल्याला माहित आहे की जगातल्या इतर संस्कृत्या नष्ट झाल्या, पण भारताची संस्कृती आणि आमच्या बाजूला असलेला चीन देशाची संस्कृती निरंतरपणे कार्य करत आहे. निरंतरपणे कार्य करत आहे. आता आम्ही या सर्व गोष्टीच पाहिल्या तर आमची संस्कृती प्राचीन आहे. 17 विदेशी शासकांपासून 5,000-5,500 वर्षांच्या काळाला आम्ही या संस्कृतीमध्ये समाविष्ट केलेला आहे. मग वेद आहे, उपनिषद आहे, रामायण आहे, महाभारत आहे, आईने अकबर आहे, इतर सगळ्या धर्मांचे धर्मग्रंथ आहे, आपले जे प्रेम आहे, करुणा आहे, अहिंसा आहे, परोपकार आहे, त्याग आहे, या सर्व मूल्यांना आम्ही या संस्कृतीमध्ये एकजूट करून ठेवला. आपल्याला असं लक्षात येते की प्राचीन अनेक गोष्टी आहेत. प्राचीन आम्ही अनेक पद्धतीने या संस्कृतीला म्हणू शकतो. की अजूनही आमच्या देशामध्ये नद्या असतील, डोंगर असेल, सूर्यचंद्र तारे असेल, विविध काल्पनिक देवी देवता असतील, याला आम्ही आजही पूजतो. भारतामध्ये या जगामध्ये जर ॲडम अँड ईव्ह हे प्रथम स्त्री पुरुष असतील किंवा मानल्या जाते आहे, तर त्यांना त्या कालखंडामध्ये ज्या ज्या गोष्टीची भीती वाटली, त्याचा प्रकोप नाही झाला पाहिजे, त्याचा कोप नाही झाला पाहिजे, कारण कोणतंही ज्ञान अस्तित्वात नव्हतं. वीज कडाडली, करपूजा, पाऊस आल्हाददायक असेल तर काही नाही, पण त्याचा पूर आला किंवा पाऊस पडला नाही, करपूजा. एखाद्या झाडाचा फायदा जर कोणत्या विशिष्ट प्रकारे झाला तर कर फायदा, सूर्य चंद्र ताऱ्या. भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून कोणत्या ना कोणत्या गोष्टींची पूजा होते. आजही तुम्ही बघा की आमच्या संस्कृतीतली ही प्राचीन तत्वे आजही आम्हाला आमच्या देशामध्ये आधुनिक कालखंडातील लोक पाळताना दिसतात. तर ही संस्कृती प्राचीनता आजही बाळगून आहे आणि भारताच्या संस्कृतीचं ते प्रमुख वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. दुसरं, निरंतरता किंवा सातत्यता. आता आपल्याला माहित आहे की निरंतरता या आपण जेव्हा बघतो की संस्कृतीच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण पाहतो की निरंतर तुमची संस्कृती चालली पाहिजे, सातत्यता पाहिजे, नाहीतर काय होईल की तुमची संस्कृती नष्ट होण्याची भीती आहे. जसं आम्ही पाहिलं की ग्रीक, रोमन
संस्कृत्या नष्ट झाल्या. मेसोपोटेमिया या संस्कृतीचं आता कोणी नाव घेत नाही, त्यांच्या त्यांच्या देशापुरती मर्यादित आहे असेल, पण आता जगामध्ये कोणी नाव घेत नाही. पण भारतीय संस्कृतीचं नाव घेतात, कारण आम्ही ऍडजस्ट केलं. आज आमच्या संस्कृतीतल्या अनेक गोष्टी आपल्या नाहीया, ओरिजिनल आपल्या नाहीया. आपले अनेक खाण्याचे पदार्थ, आपण जे कपडे परिधान करतो ते कपडे आपली स्टाईल नाही आहे ती, पण आम्ही आमच्या आज नवीन एखाद्या तरुण पिढीतल्या मुलाला विचारलं तर तो असा म्हणतो की हे भारताचा आहे. आम्ही जो पुलाव पदार्थ खातो, बिर्याणी पदार्थ खातो, हे भारताचे नव्हे, हे आम्ही इतर संस्कृतीकडून एक्सेप्ट केलेले आहे. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येते की आम्ही निरंतरता बाळगली. मी आताच म्हटलं की 17 विदेशी शासकांनी राज्य केलेलं आहे आणि इंग्रजांनी तर 150 वर्ष राज्य केलेले आहे. पण इंग्रजांनी कितीतरी आपल्याला अनेक गोष्टी देऊन गेले आणि आम्ही त्या आमच्या संस्कृतीमध्ये ऍक्सेप्ट केलं. आम्ही चहा, कॉफी, सकाळचा दिवस आपला ज्याच्यापासून सुरुवात होतो ती संस्कृती आमची नव्हे, इंग्रजांकडून आम्ही स्वीकारलेली आहे. पण तुमच्या संस्कृतीमध्ये तुम्ही निरंतरता जर ठेवली नाही तर आपण बघू शकतो की तुमची संस्कृती नष्ट होऊ शकते. आणि म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की भारताच्या संस्कृतीच्या वैशिष्ट्यामध्ये निरंतरता आणि सातत्यता हा महत्वाचा भाग आहे. तिसरं, विविधतेत एकता. आता आमच्या देशामध्ये जेवढी विविधता आहे ती जगातल्या कोणत्याच देशामध्ये नाही. आमच्या देशात जगातले 6ही प्रमुख धर्म आहेत. विशेष म्हणजे 4 धर्मांचा उदय तर भारतातच झाला. आमच्या देशाची ओळख आहे ही धर्माच्या उदयाचा देश आहे भारत. हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख या 4 धर्मांचा उदय भारतातच झाला. फक्त मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचा उदय जगातल्या इतर भागात झाला. आता या धर्मांचे अनेक पंथ देखील आहेत. किती विविधता झाली. दुसऱ्या बाजूला आमच्या देशात जाती व्यवस्था आहे. इथे विशिष्ट जातीचा व्यक्ती हा श्रेष्ठ समजला जातो आणि बहुतांश जातीचे लोक हे कनिष्ठ जातीचे समजले जातात. पिरॅमिड सारखी या देशात जाती व्यवस्थेची रचना आहे. मुठभर लोकांच्या जाती श्रेष्ठ आणि बहुतांश जाती या कनिष्ठ असा क्रम लागतो. आणि त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठता आहे. इथे तर काही जातीच्या लोकांना साधा स्पर्श करणं ही पाप समजलं जात होतं. त्यांना अस्पृश्य जाती म्हटले आहे. तर आमच्या देशात जवळपास 12,000 जाती, उपजाती, पोट जाती आहे. ही संख्या, हा आकडा मी परफेक्ट सांगत नाही कारण कमी जास्त होत राहतात. तिसऱ्या बाजूला आमच्या देशात भाषेच्या संदर्भात प्रचंड विविधता आहे. भाषेच्या बाबतीत आपल्या हिंदीमध्ये एक म्हण आहे की 2.5 कोस में बदले पानी, 10 कोस में बदले वाणी. म्हणजे 2.5 कोसावर पाणी बदलते आणि 10 कोसावर मैलावर भाषा बदलते. तर आपल्याला सर्वांना माहित आहे की आमच्या देशात 1652 भाषा अस्तित्वात आहे आणि आमच्या राज्यघटनेने 22 भाषांना मान्यता दिलेली आहे. विचार करा, एवढी विविधता जगातल्या कोणत्याही देशामध्ये नाही. आपल्याला माहित आहे की वंश, जगामध्ये 3 प्रमुख वंश आहेत. कॉकेशॉइड, मंगोलॉइड, निग्रॉइड हे 3 प्रमुख वंश आहे आणि या 3 प्रमुख वंशाचे 9 उपप्रकार आहेत. या सगळ्या प्रमुख वंशाचे लोक आणि उपवंशाचे लोक भारतात दिसतात. भारताची भौगोलिक स्थिती वेगवेगळी आहे.
विशिष्ट भागामध्ये 12ही महिने पाऊस पडतो, विशिष्ट भागामध्ये 12ही महिने बर्फ पडतो, विशिष्ट भागामध्ये ऊन पडते. आम्हाला सगळ्या पद्धतीचं वातावरण भारतातल्या वेगवेगळ्या भागामध्ये दिसते. आता जगामध्ये एवढ्या प्रकारची विविधता असणाऱ्या देशामध्ये एकता निर्माण कोण करू शकते, तर ती करते आमची संस्कृती. आता आमच्या देशात विविध राज्य आहे, विविध राज्यांमध्ये वेगवेगळी भाषा बोलतात. हिंदू धर्माच्या लोकांची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे आणि बाकीच्या धर्मांची लोकसंख्या त्या मानाने खूप कमी आहे. या देशामध्ये विशिष्ट भाषा बोलणारे लोक विशिष्ट राज्यात राहतात, पण या विविधतेमध्ये एकता जी निर्माण झाली ती संस्कृतीमुळे निर्माण झाली. कारण सर्वांना माहित आहे की आपल्या देशामध्ये संस्कृती आपल्या देशाची एकच आहे, पण या एका संस्कृतीच्या अंतर्गत विविध उपसंस्कृती आहे. हजारोच्या संख्येने उपसंस्कृती आहे. तुम्ही बघा 26 जानेवारीला आमच्या देशामध्ये दिल्लीला परेड निघते. तिथे प्रत्येक राज्याची झलक दाखविणारा एखादा प्रसंग त्या रॅलीमध्ये ठेवल्या जातो. बघा प्रत्येक ठिकाणी आपापल्या राज्याची संस्कृती दाखविण्याचा प्रयत्न करतात, पण ती उपसंस्कृती असते तुमच्या राज्याची. तुम्हाला असं लक्षात येईल की संस्कृती देशाची एकच आहे, भारतीय संस्कृती ज्याचं नाव आहे, पण या एका संस्कृतीच्या अंतर्गत हजारो उपसंस्कृत्या कार्यरत असतात. आता भारतामध्ये 550 आदिवासी जमाती आहे. प्रत्येक आदिवासी जमातीची संस्कृती वेगळी आहे. म्हणजे 550 आदिवासी जमाती आहे, त्याची प्रत्येकाची संस्कृती वेगळी आहे. या देशामध्ये हजारो जाती आहेत, त्या जातींची संस्कृती वेगळी आहे. या देशामध्ये 6 प्रमुख धर्म आहे आणि बाकीच्या धर्माचेही लोक आहेत, त्या प्रत्येक धर्माची संस्कृती वेगळी आहे. वंश वेगवेगळ्या वंशाच्या लोकांच्या प्रथा परंपरा वेगवेगळ्या आहेत. भौगोलिक स्थितीनुसार अनेक प्रथा परंपरा, अनेक संकेत आम्ही निर्माण केले आणि या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर विविधतेत एकता हे सूत्र भारतीय संस्कृतीचं आहे. म्हणून त्याला आम्हाला वैशिष्ट्य मानावं लागतं. कारण जगातले लोक आश्चर्य करतात की एवढी विविधता असलेला लोक, आमच्यात कितीतरी मतभेद आहे, आम्ही क्षुल्लक कारणावरून एकमेकांशी भांडतो, पण देशावर जर संकट आलं तर आम्ही सगळे मतभेद हेवे दावे विसरून आम्ही ते संकट परतवून लावतो. ही ताकद आहे विविधतेत एकता या संस्कृतीच्या वैशिष्ट्याची. आपण लक्षात घेतलं पाहिजे की विविधतेत एकता ही इतकी म्हणजे जमेची बाजू आहे भारतीय संस्कृतीची की याच भागाचा अध्ययन करण्यासाठी विदेशातल्या वेगवेगळ्या देशातून अनेक तरुण संशोधक भारतात येतात. या देशामध्ये जी विविधता आहे, इतके लोक एकमेकांशी भांडतात, पण त्या विविधतेमुळेच यांच्या देशात एकता कशी निर्माण झाली. तुम्हाला माहित आहे सध्या 130च्या वर मुलं या संकल्पनेवर आमच्या देशात रिसर्च करत आहे. आणि भारतातले तर मी म्हणतच नाही, मी जगातल्या वेगवेगळ्या संशोधकांची जी लिस्ट अवेलेबल आहे, 130 लोक मागच्या 5 वर्षामध्ये काम करत आहेत. किती जमेची बाजू आहे. आम्ही ही समजून घेतलं पाहिजे की विविधतेत एकता हे आमच्या संस्कृतीचं किती महत्वाचं वैशिष्ट्य आहे. चौथं वैशिष्ट्य आहे सार्वभौमिकता. तुम्हाला सर्वांना माहित आहे वसुधैव कुटुंबकम. आम्ही अख्ख्या जगाला कुटुंब समजतो. तर ही जी धारणा आहे ही या संस्कृतीमुळे आम्ही निर्माण करू शकतो. आज जगामध्ये भारतीय संस्कृतीचा सगळीकडे उदो आहे.
आज भारतातल्या संस्कृतीचं तुम्हाला माहित आहे, कोरोना काळामध्ये जो पॅन्डेमिक काळ आला मागच्या 2 वर्षापासून, भारतीय संस्कृतीचा उदो होत आहे जगामध्ये. बघा आपली संस्कृती काय होती. आम्ही 2 हाताने नमस्कार करत होतो, राम राम करत होतो, आम्ही पाया पडत होतो. आपल्या घरी कोणी आलं तर त्याला हातपाय धुवायला पाणी देत होतो. आज जगाला या सर्व आमच्या संस्कृतीतल्या गोष्टी मान्य कराव्या लागल्या. आज अमेरिका असो, इंग्लंड असो, ऑस्ट्रेलिया असो, रशिया, कॅनडा, इटली असो, सगळ्या देशामध्ये भारतीय संस्कृती किती महान आहे हे तिथले संशोधक आणि राजकीय नेते आम्हाला जगाला सांगत आहे. आमचा ऊर भरून आला पाहिजे. आम्हाला आमच्याच संस्कृतीची महानता माहित नाही. आमच्या टीका असो, काही गोष्टी मान्य नसतील कोणाला, पण संस्कृतीचा पार काय, त्याच्यावर आपलं सहअस्तित्व आहे. मी सुरुवातच केली की मानवाजवळून जर संस्कृती काढून टाकली तर मानवाजवळ कोणतीही गोष्ट शिल्लक राहत नाही. बाकीच्या गोष्टी नगण्य आहे संस्कृतीसमोर. आणि म्हणून आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही जगाला कुटुंब समजतो, कारण संस्कृती ही सार्वभौमिक आहे. आज एखादी गोष्ट कोणाला पटत नसेल, पण कालांतराने ती गोष्ट खरी वाटायला लागते. आज आमच्या संस्कृतीवर हसणारे अनेक देश आज भारतीय संस्कृतीचं स्वतःच्या देशात कौतुक करत आहे. आम्हाला अभिमान वाटायला. आणि म्हणून आम्ही विचार करतोय की सार्वभौमिक आहे, याच्यावर कोणा एका व्यक्तीचा हक्क नाही आहे. आपण जे आपल्या देशामध्ये ज्या प्रथा परंपरा आहे, संकेत आहे, मूल्य आहे, चिन्ह आहे, तुम्हाला असं लक्षात येईल की ही वस्तुस्थिती जर आम्ही बघितली तर याच्यावर कोणत्या एका व्यक्तीचा मालकी हक्क नाही आहे, ही पूर्ण देशाची मालमत्ता आहे. संस्कृतीवर कोणी दावा नाही ठोकू शकत. ही देशाची संस्कृती आहे. आपल्या या संस्कृतीमध्ये अजून एक त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आम्ही अध्यात्म आणि भौतिकतेमध्ये समन्वय साधतो. लोक मोठ्या विनोदाने म्हणतात की भारत देश हा 2 भागात वाटला गेला. एकाचं नाव आहे इंडिया आणि दुसऱ्याचं नाव आहे भारत. इंडिया म्हटलं की लोक आधुनिक समजतात, भारत म्हटलं की पारंपरिक समजतात. जगामध्ये 2 मार्ग आहेत, एक तर आधुनिक व्हा, नाही तर पूर्णपणे पारंपरिक व्हा. पण आम्ही इथेही दोनही मार्ग स्वीकारतो आणि आमच्या संस्कृतीमध्ये त्याची झलक दिसते. अध्यात्म आणि भौतिकता याचा समन्वय दिसतो आमच्या संस्कृतीमध्ये. तुम्हा सर्वांना माहित आहे की आम्ही जगातल्या पहिल्या 10 देशामध्ये आम्ही जी प्रचंड प्रगती केलेली आहे, तर आम्ही जगातल्या पहिल्या 10 देशामध्ये आमचं नाव आहे. आणि दुसऱ्या बाजूला आम्ही काही गोष्टी अशा करतो की ज्याच्यामुळे आमच्या देशाचं नाव खूप खराब होतं. आता मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतो. आता सरांनी बायोडाटामध्ये सांगितलं, आता आमच्या देशामध्ये आता गणपती उत्सव सुरू आहे. इथून काही वर्षापूर्वी गणपतीची मूर्ती दूध पिते असा प्रचंड या गोष्टीवर चर्चा घडून आली. आता मूर्ती कोणत्याही धातूची असो, मातीची असो, चांदीची असो, सोन्याची असो, कोणत्याही धातूची असो, गणपती निर्जीव वस्तू दूध पिईल का? म्हणजे एकीकडे परंपरागत गोष्टी आम्ही आजही अंधश्रद्धेच्या नावावर खपवून घेण्याचा प्रयत्न करतो. तो संस्कृतीचा पार्ट आहे. कारण आम्ही पारंपरिकताही जोपासली आहे, आध्यात्मिकताही जोपासली आहे आणि आधुनिक गोष्टीही स्वीकारल्या. जगामध्ये तुम्ही बघा, जे देश अग्रेसर आहे, एकतर ते पूर्णपणे आधुनिक आहेत किंवा दुसऱ्या बाजूला पूर्णपणे पारंपरिक आहे. आपल्या बाजूचा चीन पारंपरिक आहे, बाजूचा जपान पारंपरिक आहे, ब्राझील पारंपरिक आहे, तरीही ते चांगल्या पोझिशनवर आहे.
इकडे अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, इटली, कॅनडा पूर्णपणे आधुनिक आहे, तेही जगामध्ये अग्रेसर आहे. अनेक लोकांना प्रश्न असा पडतो की आमच्या देशामध्ये अध्यात्म हा पार्ट आजही लोकांना आवडतो. आमच्या देशात आश्रम व्यवस्था होती, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, धर्म, अर्थ, काम, मोक्ष या अध्यात्माशी असलेल्या गोष्टी आजही लोकांना आवडतात. कारण बहुतांश लोक आजही पारंपरिक राहायला आहे, त्यांना जुनी व्यवस्था आजही निर्माण व्हावी अशी सुप्त इच्छा बाळगून आहे. आणि दुसरीकडे आधुनिक गोष्टी स्वीकारण्याचं तुम्ही बघा की रामायण महाभारताच्या काळामध्ये माताश्री, पिताश्री असे मोठे मोठे शब्द वापरले जायचे, पाया पडायचे. दुसरीकडे आपण जेव्हा बघतो तर आपल्याला असं लक्षात येते की आता आम्ही पाहिलं आहे की आपण छान आई, वडील, दीदी, ताई असे शब्द वापरत होतो. आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये किंवा आपल्या नेटमध्ये आपण आता शॉर्ट फॉर्म वापरायला लागलं. आता तुम्ही विचार करा की आता आम्ही डॅड, मम्मी, दी असे शब्द वापरतोय. आता विचार करा पुढच्या 100 वर्षानंतर मम्मीला म्या, वडिलांना डॅ एका शब्दावर येतो की काय असं वाटायला लागलं. आणि परिस्थिती तशी आली तर आम्ही संस्कृतीमध्ये त्याचा समावेश करू, होऊ शकते. कारण पिताश्री, माताश्री, भ्राताश्री वरून आम्ही आता डॅड, मम्मी, आता दी एकेरी शब्दावर आलो. या सर्व गोष्टी जर पाहिल्या तर आधुनिकता स्वीकारतो आहे, पण दुसरीकडे परंपरेशीही चिकटून आहोत. आणि म्हणून अध्यात्म आणि भौतिकतेमध्ये जो समन्वय आम्हाला आमच्या संस्कृतीमध्ये दिसतो तो वैशिष्ट्याच्या रूपात आम्हाला बघावा लागतो. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की लवचिकता. आमच्या संस्कृतीने अनेक गोष्टी लवचिकपणे स्वीकारल्या. आपल्याला असं लक्षात येते की ही जी लवचिकता आहे ती कधी कधी मुबलक प्रमाणात आपल्या भारताच्या संस्कृतीने वापरतो. तर दुसरीकडे आपण पाहिलं की लवचिक असणं चांगलं आहे, कारण त्याच्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येत जातात आणि जी चांगल्या गोष्टी असेल त्या स्वीकार करता येतात. पण आपल्या दुसऱ्या बाजूला जेव्हा आम्ही पाहतो तर या लवचिकतेच्या वैशिष्ट्यामुळे आपण अनेक गोष्टी सहजपणे दुसऱ्या संस्कृतीकडून ग्रहण करत. आपल्या भारतातल्या संस्कृतीमध्ये अनेक गोष्टी मूळ आपल्या भारतीय नाही, त्या आपण दुसऱ्या संस्कृतींपासून ग्रहण केलेल्या आहेत. आणि सुरुवातच तिथून केली की 17 विदेशी शासकांनी राज्य केलेले आहे. इथे विविध धर्माचे लोक राहतात, पंथाचे लोक राहतात, विविध भाषा बोलणारे आहे, वंशाचे लोक आहेत, भौगोलिक स्थिती या देशाची वेगवेगळी आहे. इथे आपण पाहिलेलं आहे की अध्यात्माला सुद्धा प्रचंड महत्त्व दिले जाते आणि आधुनिक गोष्टीलाही महत्त्व दिले जाते. आम्ही उदारवादी आहो, आम्ही समन्वय साधण्यामध्ये एक्सपर्ट आहो आणि या सर्व गोष्टींचं अस्तित्व आम्हाला आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये दिसते. आता तिसऱ्या बाजूला जेव्हा आम्ही पाहतो की या सगळ्या गोष्टी पाहत असताना संस्कृती शिकून घ्यावी लागते. संस्कृती शिकून घ्यावी लागते कारण संस्कृती हा शिक्षित व्यवहार मानला जातो. कारण नवजात बालकाचा जेव्हा जन्म होतो तो फक्त हाड मांस रक्ताचा एक गोळा असतो. त्याला प्रत्येक गोष्ट शिकवावी लागते आणि सामाजिकरणाच्या प्रक्रियेमधून आपण ही गोष्ट त्याला त्याच्या वयाप्रमाणे झेपेल, रुचेल, पेलेल, त्याच्या वयानुसार आपण त्याला प्रत्येक गोष्ट शिकवितो.
कारण समाजाचा सदस्य म्हणून त्याला जर जिवंत राहायचं असेल तर तो संस्कृती त्याला शिकूनच घ्यावी लागते. संस्कृती जर शिकली नाही तर तो या समाजात जिवंत राहू शकत नाही. तुम्हाला बघा, आपल्या भारतामध्ये हजारो लाखो लोक असे आहे की ते आपल्या समाजामध्ये जीवन जगण्यासाठी लायकच नाही. जीवन जगण्यासाठी लायकच नाही. त्यांना काहीच समजत नाही. कुठे कसा व्यवहार करावा समजतच नाही. आणि म्हणून आपल्याला लहानपणापासून जाणीवपूर्वक, कधी कधी अजाणतेपणाने आपण प्रत्येक व्यक्ती काही ना काही गोष्टी शिकत असतो. आणि म्हणून संस्कृती हा एक शिक्षित व्यवहार आहे. हे या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की संस्कृती हस्तांतरित होत असते. आता तुम्हाला माहित आहे की संस्कृती शिकावी लागत असल्यामुळे या शिकण्याच्या प्रक्रियेमुळे संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते. मनुष्य मरतो पण संस्कृती अमर आहे. मनुष्य आज न उद्या मरणार पण संस्कृती अमर आहे. कारण संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत राहते. आता बघा की आमच्या देशामध्ये नागपंचमी आली की नागाला आजही आमच्या देशातील लोक दूध पाजतात. आता ही प्रथा जेव्हा निर्माण झाली तेव्हा आम्हाला माहित नव्हतं की खरंच नाग दूध पितो का. पण आता तर सायन्सने सिद्ध केलं आहे की कोणताही जगातला नाग दूध पित नाही. तरी प्रथा सोडली का भारतीय लोकांनी? नाही. आम्ही ती प्राचीनता जपली आहे. आपल्याला माहित आहे की एक पिढी मेल्यानंतर दुसरी पिढी, आपल्याला माहित आहे की एक पिढी मेल्यानंतर दुसरी पिढी जशीच्या तशी संस्कृती स्वीकारत नाही. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की दुसरी पिढी त्याच्यामध्ये काही ना काही नवीन करत असते. आणि म्हणून एक पिढी मेल्यानंतर ती संस्कृती नष्ट झाली असते पण असं होत नाही. आणि म्हणून संस्कृती हस्तांतर होत असल्यामुळे ती जशीच्या तशी टिकून राहते. संस्कृतीमध्ये संचयशीलता असते. म्हणजे आपण पाहिलं आहे की जुन्या सगळ्याच गोष्टी टाकाऊ नसतात पण रोज नवनवीन शोध लागत आहे. आजचं ज्ञान उद्याला जुनं होत आहे. आज एखादी यंत्र निघालं तर त्याच्यापेक्षा सरस यंत्र पुढच्या 2 महिन्यात, पुढच्या 2 दिवसात निघते आणि लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. म्हणजे तुम्ही विचार करा की तुमच्या संस्कृतीमध्ये ज्ञानाचा संचय होत असला पाहिजे आणि भारतीय संस्कृतीत तो होतो. आणि म्हणून आमच्या संस्कृतीमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या संचयामुळे आपल्याला असं लक्षात येते की नवनवीन गोष्टी व्यक्ती शिकत जातो. जुन्या गोष्टी सोडत जातो, ज्या कामाच्या नसतील त्या आम्ही त्या टाकाऊ समजत नाही पण नवनवीन गोष्टींचा संचय आम्ही तिथे करत जातो. आपल्याला माहित आहे की प्रत्येक संस्कृतीचं स्वतंत्र अस्तित्व असते. आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की संस्कृती मानवनिर्मित आहे हे सत्य असलं तरी संस्कृतीची निर्मिती करणारा मानव मात्र अमर नाही. संस्कृतीचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतर होत असल्यामुळे जुनी पिढी मरण पावल्यानंतर संस्कृती नष्ट होत नाही. कारण संस्कृतीला स्वतंत्र अस्तित्व असते. म्हणून अनेक समाजशास्त्रज्ञ म्हणतात की संस्कृतीला व्यक्तिनिरपेक्ष असं सांस्कृतिक स्वतंत्र जीवन असते. व्यक्तिनिरपेक्ष असं स्वतंत्र जीवन असते. आता आम्ही विचार केला पाहिजे की संस्कृती मानवी गरजांची पूर्ती करते.
आता आम्ही एवढे वैशिष्ट्य बघितले. या वैशिष्ट्यांमध्ये आपण बघितलं की प्राचीन आहे, निरंतरता आहे आमच्या संस्कृतीमध्ये, विविधतेत एकता आहे, सार्वभौमिकता आहे, अध्यात्म आणि भौतिकतेमध्ये समन्वय आहे, लवचिकता आहे, ग्रहणशीलता आहे. आपली संस्कृती हा शिक्षित व्यवहार आहे, संस्कृती संचयशील आहे. संस्कृती पण आता मी जे शेवटचं वैशिष्ट्य तुमच्या समोर मांडतो आहे ते वैशिष्ट्य अत्यंत महत्वाचं आहे, कारण या सगळ्या वैशिष्ट्यांचा सार या वैशिष्ट्यामध्ये येतो की प्रत्येक संस्कृती मानवी गरजांची पूर्ती करते. आता बघा की मानवाच्या अनेक गरजा आहेत. व्यक्ती आपल्या गरजांची पूर्ती स्वतः करू शकत नाही. त्याला आपल्या गरजांची पूर्ती इतर व्यक्तींच्या अर्थातच समाजाच्या माध्यमातून करावी लागते. आणि या संदर्भात प्रत्येक देशाची संस्कृती मार्गदर्शन करीत असते. आता मानवी गरजांच्या पूर्ती करतात संस्कृतीची निर्मिती झालेली आहे. संस्कृतीमधील प्रथा, परंपरा, विश्वास, मूल्ये, प्रमाणके, संकेतनुसारच व्यक्ती आपल्या आवश्यक गरजांची पूर्ती करीत असते. आता समाजाच्या गरजांमध्ये वाद झाल्यास संस्कृतीमधील विश्वास, प्रथा, परंपरा, मूल्ये, प्रमाणके देखील विकसित होत असतात. याचाच अर्थ की समाजाच्या गरजांची पूर्तता करण्याची क्षमता तुमच्या संस्कृतीमध्ये असायला पाहिजे. आता तुम्ही विचार करा की भारताची संस्कृती प्राचीन आहे असं आम्ही म्हणतो कारण आमच्या संस्कृतीमध्ये करोडो लोकांच्या मानवी गरजांची पूर्तता करण्याची क्षमता आहे. जगातल्या ज्या ज्या संस्कृतींचा एकेकाळी उदो होता त्या संस्कृत्या नष्ट का झाल्या, त्याचं एक कारण हेही आहे की तुमच्या देशातील मानवी गरजां मानवाला ज्या गरजा होत्या त्या तुमची संस्कृती पूर्ण करू शकली नाही. आणि म्हणून संस्कृती मानवी गरजांची पूर्तता करते. बघा आपल्या इथे आजही पैसे उधार द्यायचे असतील तर अनेक लोक रात्री पैसे उधार देत नाही, विशिष्ट दिवशी उधार देत नाही, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी उधार देत नाही, विशिष्ट दिवशीच आर्थिक गोष्टींची पूजा केली जाते. हे सगळे संस्कृतीमधल्या प्रथा परंपरा ज्या आम्ही बिनदिक्कतपणे पाळतो. इथे आम्ही कोणतीही चिकित्सा करत नाही, आम्ही म्हणतो आमच्या संस्कृतीचा भाग आहे. आज विचार करा आमच्या देशामध्ये मुलीचा जन्म झाला, त्याची पालन पोषणाची तयारी नसेल, ईश्वराने जन्म दिला तर तोच पाहिल पोसेल, ही भावना आजही आमच्या भारतातल्या लोकांमध्ये आढळून येते. आता विचार करा तुमच्या संस्कृतीमध्ये ही ताकद असायला पाहिजे की तुमच्या देशातील लोकांच्या गरजा पूर्ण करू शकली पाहिजे. तर आमची भारतीय संस्कृती मानवी गरजांची पूर्तता करते, हे आमच्या या संस्कृतीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे, जी शेवटच्या भागात मी तुम्हाला मांडतो आहे. कारण या सगळ्या 10-12 वैशिष्ट्यांचं सार इथे आहे, कारण ही तुमची संस्कृती उदरनिर्वाहाशी निगडीत असते. माझ्या ज्या असंख्य गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता तुमच्या संस्कृतीत असायला पाहिजे, जी भारतीय संस्कृती आणि बाजूच्या चीनच्या संस्कृतीत असल्यामुळे जगामध्ये या दोन संस्कृत्या प्राचीन संस्कृत्या समजल्या जातात. कारण आमच्या संस्कृतीमध्ये सगळ्या गोष्टींचा भाग आहे, अध्यात्मापासून भौतिकतेपर्यंत, लवचिकतेपासून ग्रहणशीलतेपर्यंत. आम्ही सगळ्या विदेशी शासकांकडून काही ना काही घेतलं, आमच्यावर त्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही गुलाम होतो,
आमच्यावर त्यांनी अनेक वर्ष राज्य केलं, पण आमची संस्कृती मात्र ते बदलू शकले नाही. आमचे सण उत्सव ते बदलवू शकले नाही. इंग्रजांच्या गुलामीमध्येही आम्ही दिवाळी दसरा साजरा करत होतो आणि आता नरेंद्र मोदींच्या काळातही आम्ही दिवाळी दसरा साजरा करतो. म्हणजे विदेशी शासकही आपली संस्कृती बदलवू शकला नाही, कारण त्याही काळामध्ये आमच्या संस्कृतीमध्ये ताकद होती की मानवी गरजांची पूर्ती त्याही कालखंडात केली आणि आजही करण्यास सक्षम आहे. म्हणून हे वैशिष्ट्य मी सगळ्यात शेवटी घेतलं, कारण या 10-12 वैशिष्ट्यांचा सार, जिथे उदरनिर्वाहाशी संस्कृतीचा कसा जवळचा संबंध आहे तो दाखवण्यासाठी यावरच्या 10-12 वैशिष्ट्यांचा सार या वैशिष्ट्याशी जवळचा निगडीत आहे असं मला वाटतं. मला वाटते मला जेवढा वेळ दिला होता जवळपास 1 तास होत आलेला आहे, तर मी इथे थांबतो आणि शैलेश गायकवाड सरांचं या ठिकाणी आभार मानतो की, आणि आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांचेही इथे आभार मानतो की मला हे 110वं पुष्प गुंफण्याचा मला चान्स दिला. परत एकदा आभार मानतो आणि थांबतो. जर कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचार. धन्यवाद. हॅलो. हा, हॅलो. बोला दीपाली मॅडम. हा सर, तुम्ही आता अंधश्रद्धेबद्दल जसं म्हटलं की बा आपल्या संस्कृतीमध्ये आपण आजही उत्सव साजरे करतो आणि नागपंचमीला सुद्धा आपण दूध पाजतो. तशीच सर आपल्या संस्कृतीमध्ये जसा आपण दसरा साजरा करतो आणि गुढीपाडवा जे साजरा करतो, गुढी उभारतो, तर यामाग असंही रिसर्च आहे की बा जेव्हा रामायणात समजा राम वगैरे आले होते वनवासातून, तेव्हा पासून बा आपण गुढी उभारतो, हे पण संकेत आहे. आणि असं सांगितलेलं आहे की बा संभाजी राजेंचा ब्राह्मणांनी वध करून बा त्यांचं मुंडकं लटकवलं, म्हणून बा आपण ही संस्कृती म्हणजे हे आपण गुढी उभारायला नाही पाहिजे. तर मग याबद्दल तुमचं काय मत आहे सर? याच्याबद्दल मला थोडीशी माहिती पाहिजे होती. ओके, आता बघा, हे मोठे संवेदनशील मुद्दे आहे मॅडम, की आता गुढीपाडवा आपण करतो. मी जे उदाहरण दिलं तुम्हाला सापाचं, नागाचं, की आता आम्ही सिद्ध केलं आहे की जगातला कोणताही साप किंवा नाग दूध पित नाही, आहे ना. आता जसं आहे ना, मग तरी आम्ही ती प्रथा परंपरा पाळतो. ठीक आहे. आता प्रश्न तुमचा आहे की गुढीपाडव्याला गुढी उभारताना रामाचं जे उदाहरण दिलं किंवा छत्रपती संभाजी राजांचं मुंडकं त्या ठिकाणी हे केलं. कसं आहे मॅडम की वेगवेगळ्या विचारधारा आहे. ज्या लोकांनी संशोधन केलं त्या लोकांनी हे सिद्ध केलं की हे का घडलं. एक क्रांती रूपात आहे तर दुसरं प्रतिक्रांती रूपात आहे. आता आपल्या बुद्धीच्या याच्यावर आपल्याला ठरवायचं आहे की गुढीपाडवा ज्या पद्धतीने मनविला जातो तसा मनवायचा, की आता तुम्ही जशी उदाहरणं दिले त्या पद्धतीने जर घटना घडल्या असतील तर आपण ते सण मनवायचे की नाही. कारण अतिशय संवेदनशील मुद्दे आहे मॅडम, म्हणून मी जास्त खोलात जात नाही. तर मी तुमच्यावर सोडवतो की तुमच्या बुद्धीला जर पटत नाही तर नका करू, आणि तुमच्या बुद्धीला पटत असेल तर जरूर करा. ठीक आहे मॅडम? ओके सर, थँक्यू. ओके. अजून कोणी असेल तर बोला. नमस्कार सर. नमस्कार. खूप छान मार्गदर्शन केलं सर. खूप म्हणजे संस्कृतीविषयी तर खूपच सुंदर असं मार्गदर्शन केलं. मला एक सांगायचं आहे की माझी मुलं आहेत इंग्रजी माध्यमाला शिकतात, पण ती मला आईच म्हणतात. म्हणजे मी त्यांना मम्मी वगैरे असं बोलायला अजिबात नाही सांगत. आणि व्हेरी गुड मॅडम. 18 वर्षाचा आहे आणि छोटा आहे आता 12 वर्षाचा, पण दोघंही मला आईच म्हणतात. मला याचं फार म्हणजे हे सांगावंसं वाटलं की सुरुवात ही आपल्या घरापासून केली तर कदाचित पुढे आपण त्याचा टिकाव धरू शकतो. बिलकुल बिलकुल मॅडम. आता मॅडम खूप छान आहे की मला आता माझ्या घरी मी पाहतो की नवीन हे जी नवीन मुलं आहे ना, यांना नातच समजत नाही मॅडम.
हो की बरोबर. सगळ्यांना यांना म्हटलं ना मावशी, यांना हा. म्हटलं आत्या, हो हो यांना हो. म्हटलं चुलत बहीण, हा. या लोकांना हे फक्त एक शब्द वापरतात ते इंग्रजीमध्ये, आंटी. हो कोण हो आई ती? आंटी आई ती. अरे हो, कोणती आंटी रे बाबा? हो. आत्या, तर काकी. यांना दूरचं तर जाऊ द्या, दूरचं नातं तर समजतच नाही, सोडून द्या. पण आता हे जवळचे आपले काका मामा आहे ना, हो हो. हे हे नात्यांना सुद्धा एकच शब्द वापरतात, अंकल आहेत हे, अरे आंटी आहेत. हा. तुम्ही छान आहे की तुमचा 18 वर्षाचा मुलगा तुम्हाला आजही आई म्हणतो. हो आज जे मम्मी डॅडी म्हणतात ना, ते आई. आजीला आजी म्हणण्यात जे प्रेम आहे ना, ते आई म्हणण्यात नाहीये. हो हो. नक्की सर. माझ्या मुली माझ्या सासूला आई म्हणतात, मी त्यांना नेहमी म्हणतो रे आजी म्हणा, आजी म्हणा रे, 80 वर्षाची. हो हो हो. प्रेम आहे ना आजी शब्दात, ते वेगळंच आहे मॅडम. हा संस्कृतीचा पार्ट आहे, ज्याला जसं वाटते आधुनिकता दाखवण्यासाठी लोक, म्हणून मी तुम्हाला ते उदाहरण दिलं. हो हो हो. आणि काही म्हणतात पण की त्यांना काय आई काय तुम्ही जुन्या काळासारखी आई, म्हटलं आईमध्ये जी गोडी आहे ना ऐकण्यामध्ये, मला फार छान वाटतं ते. आई हा छान आहे ना, छान आहे. आई शब्दामधला अर्थ इतका महान आहे मॅडम, की आई आई. आत्मा आपण आणि याच्यावर हो खूप खरंच. आहे, आपण एक लेक्चर घेऊ शकतो या नुसत्या आई हो शब्दावर. खरंच. खरंच खरंच खूप छान वाटेल सर, पुन्हा तुम्ही असा आई या शब्दावरती एक लेक्चर घेतलं. धन्यवाद सर. ठीक आहे मॅडम, थँक्यू मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद दीपाली मॅडम, माधवी मॅडम. भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये या विषयावर आपण आज वेबिनारमध्ये आदरणीय प्राध्यापक जयेंद्र पेंडसे सरांना आमंत्रित केलं होतं. पेंडसे सरांनी भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करत असताना विविध उदाहरणं आणि दाखले आपणापर्यंत पोहोचवली, आणि आपली भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी नेमकं आपल्याला काय करावं लागेल, या संस्कृतीचा संबंध नेमका कशाशी आहे. तर भारतीय संस्कृतीचा संबंध हा मानवी गरजांची पूर्तता करणे याच्याशी असून उदरनिर्वाहासुद्धा त्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आला. आपली जी भारतीय संस्कृती आहे ही आपल्या भारत देशाच्या इतिहासामुळे आणि भौगोलिक परिस्थितीमुळे आणि या भारतीय जनतेमधील जे विविधता आहे त्यामुळे आकारास आलेली आहे. शेजारच्या देशातील जर आपण विचार केला तर त्या देशातल्या चालीरीती, परंपरा, त्यांच्या कल्पना सामावून घेत आपल्या भारतीय संस्कृतीने सिंधू संस्कृतीच्या काळात जन्माला आलेलं आणि वैदिक काळात, दक्षिण भारतातील लोहयुग काळात आणि बौद्ध धर्माचा उदय आणि त्याच्या रासाच्या काळात भारताचं सुवर्णयुग आणि मुसलमानांचं जे आक्रमण आपल्या देशावर झालं त्यावेळेस युरोपियन देशांच्या वसाहतीच्या दरम्यान झालेला जो बदल आहे तो संपूर्ण बदल पचवून देखील स्वतःचं परंपरागत प्राचीनत्व टिकवून ठेवलं आहे, अशी आपली भारतीय संस्कृती आहे. आपल्या याच भारतीय संस्कृतीने, त्या भारताच्या इतिहासाने आणि वेगवेगळ्या भौगोलिक रचनेने जे लोकांचं लोकजीवन आहे आणि शेजारील देशांच्या ज्या परंपरा आहेत त्या सर्वांना स्वीकारून ज्या जुन्या परंपरा आहेत त्या त्यांची जपवणूक ठेवून एक वेगळ्या संस्कृतीचा आस आपण धरलेला आहे. एका वेगळ्या संस्कृतीला आपण आकार दिलेला आहे आणि त्यामध्ये मानवाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. आपण बरेचदा पाश्चिमात्य संस्कृतीचं अंधानुकरण करत असतो आणि आपल्या संस्कृतीचा ऱ्हास करतो. यामध्ये मानवच जबाबदार आहे. प्रत्येकाला आपल्या संस्कृतीविषयी अभिमान असला पाहिजे. साधं पोशाखाचं जर उदाहरण घेतलं तर आपण पुढचे भावी शिक्षक आहोत. शाळा, कॉलेज, महाविद्यालयांमध्ये जर आपण विद्यार्थ्यांचा विचार करता, त्यांच्या पोशाखांचा जर विचार केला तर जर शाळा, कॉलेज, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना एक वेगळ्या प्रकारचा युनिफॉर्म जर दिला नाही तर त्या शाळा, कॉलेज, महाविद्यालयांमधली विचित्र परिस्थिती आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून का असेना शाळा, कॉलेज, महाविद्यालयांमध्ये एक पर्टिक्युलर युनिफॉर्म दिलेला असतो आणि तिथूनच आपल्याला आपल्या संस्कृतीची जपवणूक करायची असते. करावं आपण दुसऱ्या संस्कृतीचं, दुसऱ्या देशांचं अनुकरण करावं, कारण विद्यार्थी हा अनुकरणशील असतो. तो लहानांचं अनुकरण करतो, मोठ्यांचं अनुकरण करतो, आणि पण अनुकरण करत असताना ते आपल्या योग्य आहे किंवा नाही याचा सुद्धा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. आई आणि बाबा या दोन शब्दांचा जर का आपण विचार केला, आईमध्ये जे प्रेम आहे, आपुलकी आहे, स्नेह आहे, तो
मम्मी या शब्दामध्ये आपल्याला दिसत नाही. मम्मी म्हणजे ही परकी असल्यासारखं आपल्याला वाटतं. आई ही आपली जवळची असल्यासारखं आपल्याला वाटतं. म्हणून आपण आजपासून आपल्या संस्कृतीची रुजवणूक, त्या संस्कृतीला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करूया, असा सार आजच्या या आपल्या वेबिनारमध्ये प्राध्यापक जयेंद्र पेंडसे सरांनी आपणा सर्वांना दिलेला आहे. या वेबिनारला पेंडसे सर सहभागी झालेत, आपल्याशी संवाद साधला, त्याबद्दल मी आदरणीय पेंडसे सरांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. या वेबिनारला सहभागी झालेले छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य या सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करतो आणि आपल्या सर्वांच्या परवानगीने आजच्या या वेबिनारला इथेच थांबवतो. पुन्हा भेटूया पुढच्या वेबिनारमध्ये. नवीन विषय, नवीन वक्ता. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद पेंडसे सर. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद गायकवाड सर. धन्यवाद सर तुम्हाला. पुन्हा एकदा धन्यवाद सर.